राजवाड्यावर येताच युद्धशालेत घालण्याची वस्त्र अंगावर चढवून मी शोणाला घेऊन युद्धशालेकडे जाई. तिथं आमचा सगळा दिवस निरनिराळी शस्त्र हाताळण्यात जाई. कधी मंडलं घेत गदा फिरवावी, कधी खड्गाचे हात करावे, कधी शूल फेकावं. जे जे शस्त्र हाताला लागेल ते सफाईदारपणे चालविल्याशिवाय माझं कधीच समाधान होत नसे. विशेषतः धनुष्याच्या सरावासाठी तर मी घटकान घटका घालवल्या होत्या. कारण कोणतीही विद्या ही एखाद्या रोपासारखी असते. तिला निष्ठेचं खत नि मनाच्या एकाग्रतेचं पाणी मिळालं तरच ती वाढते. या अभावी उलट ती मरण्याची शक्यता असते. दिवसभर मी या निष्ठेची आणि मनाच्या एकाग्रतेची पराकाष्ठा करी. जे जे अवघड असे ते प्रथम शिकावं असं मला वाटे. ते मी शिकून घेई. संध्याकाळी सगळेजण गुरुवर्य द्रोणांची आज्ञा होताच हातांतील शस्त्र खाली ठेवून आपापल्या निवासस्थानाकडे निघून जात. मी शोणाला तिथंच थांबायला सांगून लगबगीनं गंगेच्या किनाऱ्यावर येई. युद्धशाळेच्या मागूनच ती वाहत पुढं नगरात गेली होती. त्या ठिकाणी उभा राहून मी पश्चिमेकडे पाही. हस्तिनापूरचा निरोप घेणाऱ्या सूर्यदेवांना मी वंदन करी. माझ्या अंगावरून आपली सोनेरी बोटं फिरवीत ते जणू म्हणत, आता आपली भेट उद्या. दिवसभर निरनिराळी शस्त्र फिरवून आलेला शीण क्षणातच निघून जाई. रात्री अंथरुणाला पाठ लागताच दिवसभराच्या कष्टामुळं मला ताबडतोब झोप येई. पण कधी कधी ती रुसलेल्या मुलासारखी रुष्ट होई. गुरुवर्य द्रोणांचे ते शब्द आठवत. राजकुमारांबरोबर कसं शिकता येईल त्याला? मी माझ्या मनाची समजूत घालण्याचा प्रयत्न करी. ते म्हणाले, त्यात काहीच चूक नाही. आपण राजकुमार नाही. आपणाला त्यांच्याबरोबर शिकता येणार नाही. पण मन ते मानायला तयार होत नसे. या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत राही. या माझ्या तळमळीचं माझं मलाच आश्चर्य वाटे. राजपुत्रांबरोबर शिकायला न मिळणारे असंख्य युवक नगरात होते. ते सगळे युद्धशालेत येत होते. ते काय असेच विचार करत असतील? मग आपणालाच तेवढं हे असं का वाटावं? कंटाळून मी बाहेर येई. राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर येऊन बसे. त्या नितळ पाण्यात वरच्या आकाशाचं प्रतिबिंब पडलेलं असे. चंद्राची कोर तर आकाशातल्या निर्जीव चांदण्यांशी खेळायचं सोडून त्या तलावातील चपळ माशांशी खेळण्यासाठी आकाशाचा एवढा उंच सोपान हळूच उतरून बसलेली असे. तलावातील निर्भीड मासे त्या कोरीशी एकसारखा पाठशिवणीचा मजेदार खेळ खेळत. बराच वेळ मी ती माशांची लाडीकनी चपळ धावपळ पाहत राही. सभोवतालच्या तटबंदीत कुठंतरी घर करून राहिलेल्या कपोतांपैकी एखादा चुकून क्षणभर घुमून शांत होई. चंद्रकोरीकडं पाहत पाहत सोपान चढून मी परत दालनात येई आणि शांत मनानं झोपी जाई. राजवाड्यापासून युद्धशाला फार दूर होती म्हणून आम्ही काही दिवसानंतर युद्धशालेतच राहायला सुरुवात केली. आता राजवाड्याचा आणि आमचा संबंध तुटलाच होता. वर्षातून कधीतरी एकदा शारदोत्सवासाठी आम्ही राजवाड्यावर जात असू. तेही युवराज दुर्योधनाच्या आग्रहामुळं. त्यानं आणि अमात्य वृषवर्मा यांनी आम्हाला फारच मदत केली होती. त्याला 99 भाऊ होते. पण एकट्या दुर्योधनाशिवाय माझी कुणी कधीच विचारपूस केली नव्हती. मलाही त्यांच्याबद्दल कधीही ओढ वाटली नव्हती. किती विचित्र होती एकेकांची नावं. दुर्मर्ष, दुर्मुख, अंत्यनार. नाही म्हणायला मला आणखीन एक व्यक्ती आवडली होती. ती म्हणजे अश्वत्थामा. गुरु द्रोणांचा पुत्र.
किती सरळ आणि साधा स्वभाव होता त्याचा. एवढ्या लहान वयातही धर्म, आत्मा, पराक्रम, कर्तव्य, प्रेम या सगळ्या विषयांवर तो किती सहजपणे बोलत होता. मिळालेला सगळा वेळ मी त्याच्याशी चर्चा करण्यात घालवी. त्याला माझं केवळ कर्ण हे नावच माहीत होतं. मी कोण, कुठला, इथं कशासाठी आलो याची त्यानं कधीच चौकशी केली नाही आणि म्हणूनच तो मला सर्वात अधिक आवडला. एके दिवशी मी त्याला सहज विचारलं, तुझं नाव अश्वत्थामा हे जरा विचित्रच नाही का वाटत तुला? लहान मुलासारखं खळाळून हसत तो म्हणाला, बरोबर आहे तुझं. मला तरी कुठं ते पटतंय. माझ्या नावाबद्दल मी सर्वांना विचारलं तर ते काय सांगतात असं तुला वाटतंय? दुसरं काय सांगणार? तू घोड्यासारखा ऐटदार दिसतोस असंच काहीतरी सांगत असतील. नाही, ते म्हणतात की मी जन्माला आल्याबरोबर म्हणे एकदम घोड्यासारखा खिंकाळलो आणि म्हणूनच माझं नाव अश्वत्थामा ठेवलं आहे. पण मला नाही ते पटत. एखादं लहान मूल घोड्यासारखं खिंकाळणं कधीतरी शक्य आहे. पण खरं म्हणशील तर माझं नाव मला आवडतं. कारण माझे बाबा मला अशू म्हणतात. पण मी एकटा असलो तरच. सर्वांदेखत मात्र ते मला अश्वत्थामाच म्हणतात. मलाही त्याचं अशू हे नाव फार आवडलं. त्याच्या संगतीत माझे दिवस मजेत जात. तो माझ्या कानातल्या कुंडलांना हात लावून म्हणे, कर्णा, तुझी ही कुंडलं दिवसेंदिवस फारच सोनेरी रंगाची दिसतात रे. नगरातल्या कुठल्या सुवर्णकाराकडे जाऊन त्याला हा सोनेरी वरख देतोस? माझी ही कुंडलं रंगविणारा तो सुवर्णकार कोण आहे हे मला तरी कुठं माहीत आहे. नाहीतर मी त्याला सांगितलं असतं की या माझ्या मित्राला अश्वत्थामनलाही एक सोनेरी कुंडलांची जोडी देऊन टाक. फार चांगला आहे तो. तो हसत म्हणे, नको रे बाबा, तुझी कुंडलं तुलाच लखलाभ होवत. कानात सोनेरी कुंडलं पाहून माझ्यासारख्या पर्णकुटीत झोपणाऱ्या ऋषिकुमाराचा कानच कुठला तरी चोर कापून न्यायचा. मग कुंडलही नाहीत आणि कानही नाहीत. आम्ही दोघंही खळाळून हसताना स्वतःला विसरून जात असू. मी नेहमीच विचार करी, गुरु द्रोणांचा हा मुलगा किती निरागस आणि मनमोकळा. त्याच्यात आणि शोणात काय फरक आहे? पण त्याचे वडील किती गंभीर आणि शांत. त्यांच्या मनाचा अंतच लागत नाही की जबाबदारी ही माणसाला प्रौढ बनवते, की काही काही माणसं जन्मतःच प्रौढ असतात. तो युधिष्ठिर नाही का, सदैव गंभीर. कधी चुकून हसेल तर शपथ. पण किती मानतात त्याला या शाळेतील सर्व शिष्य. त्याचा भाऊ अर्जुन म्हणजे तर सर्वांचा प्राणच. जिथं तिथं अर्जुन. या अश्वत्थाम्यावर जेवढं प्रेम नसेल तेवढं गुरु द्रोणांचं त्या अर्जुनावर आहे. अर्जुनाला ते एवढं का मानतात? तसं पाहायला गेलं तर अश्वत्थाम्या इतका श्रेष्ठ युवक युद्धशाळेत दुसरा कुणीच नव्हता. पण त्या अर्जुनाशिवाय दुसऱ्या कुणालाच इथं मान नव्हता. एखाद्या व्यक्तीचं इतकं महत्त्व वाढविणं हे कितपत योग्य आहे? त्यामुळं ती व्यक्ती उन्मत्त नाही का होणार? कोणती कसोटी लावली आहे गुरुदेवांनी अर्जुनाला इतका जवळ करण्यात? अश्वत्थाम्यालाच तो प्रश्न विचारावा असं मला अनेक वेळा वाटलं, तरी ते मी संयमानं टाळत होतो. न जाणो आपल्या पित्याचा अपमान झाला असंही त्याला वाटेल म्हणून तसं मी त्याला कधी विचारू शकत नव्हतो. पण एक मित्र म्हणून अश्वत्थामन मला युद्धशाळेतील सर्व शिष्यांहून अधिक जवळचा वाटत असे, आवडत असे.